ऐन खरीपाच्या हंगामात खत खरेदीसाठी शासनानं सुरू केलेल्या ऑनलाईन बुकिंग आणि डिजिटल टोकन प्रणालीमुळं मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसंच फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे। यानंतर ऑनलाईन अर्ज भरून डिजिटल टोकन किंवा QR कोड प्राप्त केल्यानंतरच खत खरेदी करता येतं। मात्र ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक बाबींची माहिती नसल्यानं त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत। अनेक गावांमध्ये इंटरनेटची समस्या असल्यानं अर्ज भरणं, OTP मिळवणं किंवा QR कोड डाउनलोड करणं यासाठी वेळ लागतोय। काही वेळा सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही खत दुकानांमध्ये आवश्यक साठा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांची निराशा होतीये। परिणामी पेरणी आणि पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर खतांचा पुरवठा उशिरा होत असल्याची तक्रार शेतकरी करतायत। ऑनलाईन प्रक्रिया करत असताना शेतकऱ्यांचे थंब लागत नाहीत। शेतकरी कष्टाची कामं करत असल्यानं त्यांच्या हाताचे ठसे बोथट झाल्यानं या अडचणी येत आहेत। शासनानं जे धोरण केलेलं आहे हे चुकीचं आहे। कारण का शेतकरी खतं मिळायची ऑनलाईन करायचं आणि शेतपर्यंत खतं मिळायची हे चुकीचं आहे। हे धोरण सरकारचं चुकीचं आहे। त्यामुळं लवकरात लवकर सरकारने त्याच्यावर दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना खत व्यवस्थित उपलब्ध करून द्यायचं। ऑनलाईन केल्यानंतर 15 दिवसांत खत मिळून काही उपयोग मिळणार होत नाही आणि त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे शेतीचं पिकाचं नुकसान होणार आहे। तोपर्यंत याची दखल शासनाने घ्यावी। शेतकरी संघटनांनीही या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रत्यक्ष खत विक्री केंद्रांवर सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, अल्पशिक्षित आणि स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी होती आहे। खत वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी शासनानं ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचं चित्र आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभ पद्धतीनं खत उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं या प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे। अन्यथा शासनाचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण अशी स्थिती व्हायला नको। एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे।